जर मनामध्ये प्रश्न येत असेल की जेई करू का सीईटी, तर उत्तर ठरलेलंच आहे की सीईटीच केलं पाहिजे. प्रश्न आलाच का मनात तुमच्या? याचा अर्थ जेईची प्रिपरेशन व्यवस्थित सुरू नाहीये. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. गेले मी 26 वर्ष शिकवतोय. अगोदर एआय ट्रिपल नावाची एक्झाम होती, नंतर जेई स्टार्ट झाले. होत नाहीये मुलांकडून, प्रॉपर मार्गदर्शनच मिळत नाहीये. अकॅडमी जॉईन केली की पहिले 4 महिने बेसिक कोर्स, फाउंडेशन कोर्स, अगदी या प्रकारात 4 महिने डिस्टर्ब होतं सगळं. इझी इझी शिकवलं जातं. मुलांना वाटतंय जमतंय आपल्याला जेई, आणि पहिले 4 महिने अतिशय रिलॅक्स मोड मध्ये क्लास सुरू असतात. त्याच्यानंतर काय होतं की फॅकल्टीज वगैरे चेंज होतात आणि इतका फास्ट मध्ये सिलेबस घेतला जातो, डोक्याच्या वरून जातंय सगळं. माझा एक प्रश्न आहे, लॉक टेबल केलंय का? नाही. बोर्डची तयारी 0 लेवलला आहे. मग काय, पालक जातात अकॅडमीमध्ये, सर बोर्डचं केव्हा घेणार आहे? तेव्हा उत्तर कॉमन दिलं जातं की जेई, जेईचं करतोय ना, बोर्ड तो हो जाएगा उसमें. नाही होत. बरं, पालकांनी अजून इन्सिस्ट केल्यावर सांगितलं जातं की शेवटच्या 2 महिन्यात आम्ही बोर्डची तयारी करून घेणार आहे. अरे वर्ष जिथं लागतंय तिथं 2 महिन्यात, हा पॉसिबल आहे की 2 महिन्यात पण पॉसिबल आहे. पण त्यासाठी मुलाकडे कॉन्फिडन्स तर राहिला पाहिजे ना. नाही राहत, लक्षात घ्या. तणाव येतोय. आता मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्ट्रॅटेजी कशी बनवायची, ते सुरुवात कशी करायची ते सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, कॉन्फिडन्स ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला 10वीला चांगले मार्क होते ना, बस. मी हे का सांगतोय? माझ्या अनुभवातून सांगतोय. 11 स्टँडर्डला मी सगळ्या विषयात फेल होतो. 35-35 मार्क होते. ढकललं होतं मला. माझा कॉन्फिडन्स गेला होता. 12th मध्ये पण नाही आला. ओके. शेवटचे 2 महिने मात्र मी डेअरिंग करून वडिलांना सांगितलं, की मला माझ्या अकॅडमीत काही कळत नाहीये, होत नाहीये. मला वाटलं 2 फटके बसतील कारण फी तेवढी भरली होती. हां, पालकांनी सपोर्ट केला. दुसरा कुठला क्लास आहे का बघ म्हणले. माझ्या एका मित्रानं नवीन क्लास शोधला होता. क्लास पण नवीन होता. केळकर सरांचं नाव होतं. सरांचे अजूनही साताऱ्यात क्लासेस आहेत. त्यांचा मी दुसरा विद्यार्थी. पहिला माझा मित्र अमित, दुसरा मी. आम्हाला सरांनी दिवसभर शिकवलं आणि 68, मला माहिती आहे 68% म्हणजे काय होते मला, माझ्यासाठी ते. जिथं 0 होतं तिथून मी 68 पर्यंत. का? योग्य गाईडन्स भेटलं. मला सरांनी कॉन्फिडन्स दिली. तुम्हाला पण माझं तेच म्हणणं आहे. तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स गेन करा. तुम्ही सगळंही करू शकता. अजून वेळ आहे. रिअलिस्टिक आहे. वेळ आहे, पण मेथड केलं पाहिजे ना तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे इकडं काय सांगतोय ते लक्ष द्या. पी-वाय-क्यू सॉल्व्हिंग बंद करा. पी-वाय-क्यूज नको आहेत मला. आणि पी-वाय-क्यूज मध्ये काय नको आहेत मला? एमसीक्यूज नको आहेत. काय केलं तुम्ही 11वीत वर्षभर? डीपीपी सॉल्व्हिंग केलं. ओके. क्लासमध्ये थोडं शिकवलं की तुम्हाला डीपीपी दिले जायचे. डीपीपी मध्ये काय असायच्या? एमसीक्यूज असायच्या. तुम्ही एक प्रश्न सोडवायचा. आलेले डाऊट सुरुवातीला विचारत होता. नंतर तुम्हाला लोड यायला लागला, बॅकलॉग व्हायला लागला. आणि बरेच जण काय करतात मी तुम्हाला सांगतो. सगळेच काय करतात की जेव्हा ऑफलाईन जमत नाही, तेव्हा ऑनलाईन कडे येतात आणि ऑब्व्हियसली पहिल्यांदा हेच नाव समोर येतं. माझ्या सगळ्या ऑनलाईन, ऑफलाईन नवीन आलेल्या मुलांकडे हा कोर्स आहेच. चुकीचा का कोर्स? चांगला नाहीये का? आहे की, पण इथं पण वेळ द्यायला लागतोय ना. नाही झालं मॅनेज. जेईचे क्लासेस आणि पीडब्ल्यूचा कोर्स. पीडब्ल्यू पण रोज माझ्यामध्ये 3-4, 5 तास क्लास लेक्चर्स असतात त्यांचे ऑनलाईन. होत नाही. तुम्ही आणखीन चूक काय करता माहितीये का? की तुम्ही मोठे-मोठे प्लॅटफॉर्म बघताय. अरे YouTubeवर या. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये मॅथ्ससाठी सगळ्यात टॉपचं चॅनल आहे दिनेश सरांचं. गणितांक सरांचं चॅनल आहे. इक्वेशन एक सध्या सगळ्यात टॉपला आहे. मी सांगतो सगळ्या चॅनलच्या लिंक वाटल्यास मी देईन तुम्हाला. शोधा ना. फिजिक्ससाठी आर.जी. सर आहेत. फिजिक्ससाठी स्टडी चक्र आहेत. फिजिक्ससाठी जोशी सर आहेत. मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात इम्पॉर्टंट फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आहेत. ते पहिले आहेत बरं का. मी तुम्हाला सांगतो, पहिल्या व्यक्ती अशा आहे फिजिक्स ज्ञान मुकेश नायक हे चॅनल आहे, की ज्यांनी YouTubeवर सीडच्या मुलांसाठी काहीतरी करायला सुरुवात केली. म्हणजे मुद्दा असा आहे, की मोठे प्लॅटफॉर्म आहेत, हेही चांगलेच आहेत, पण बाकीचे पण ऑप्शन्स बघा. तुम्ही शोधा, तुम्ही तुमची लिंक कुणाशी जुळते ते बघा आणि ऑफलाईन सोडून ऑनलाईन कडे या. पहिली गोष्ट घरातल्यांना कन्व्हिन्स करा. तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्ही ऑफलाईनला सकाळी 8:30ला जाताय, दुपारपर्यंत बसताय. तिथे जर होत नसेल, डोक्याच्या वरून जात असेल, आता जेईई मेन्स जाऊ दे, ॲडव्हान्स सुरू होईल बऱ्याच क्लासमध्ये. कारण ॲडव्हान्स काय तुम्ही काय नंतर काढणार आहे का? सुरुवातीलाच घेतलं जाईल. मग जर अजून बोर्डची तयारी नाहीये, मग मेन्स होईना आणि ॲडव्हान्स केव्हा करणार? खूप तणाव आहे. बरं, आता मेन अभ्यासाच्या बद्दल बोलूया आपण. अभ्यासाबद्दल बोलूया. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणारच नाहीये. मी तुम्हाला 5च मिनिटं तुम्हाला वेळ काढावा लागेल. माफ करा, माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी वेळ काढावा लागेल.
मला तुम्हाला शिकवायचंय. काय शिकवायचंय नीट लक्ष द्या. ओके. हा एक कर्व्ड रोड आहे. ओके. हा एक ट्रॅक आहे. ओके. हॉरिझॉन्टल आहे बरं का, असं बँकिंग केलेलं नाहीये. हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे. तिथं ही गाडी आहे. ओके. व्हेइकल ट्रॅव्हलिंग अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. आता मला सांगा याच्यातून या पॉइंट पासून ठीक आहे तिथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणा तो नेहमी डाऊनवर्ड काय ऍक्ट होतं वेट वेट म्हणजे कोण सांगा mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं कुठल्याही सरफेसला परपेंडिक्युलर असते नॉर्मल रिॲक्शन कळतं मी काय सांगतोय ते नॉर्मल रिॲक्शन हे गाडीची चाक आहेत बरं का फोर व्हीलर आहे ही फोर व्हीलर दोन चाक इथे आहेत, दोन पुढे आहेत फ्रंट व्ह्यू असल्यामुळे दिसत नाहीये इथं असणार आहे फ्रिक्शनल फोर्स इथं आहे सेंटर ओके आता मी सांगतो तुम्ही वाय लर्न वरती शोधा बोर्डचे प्रश्न शोधा हा प्रश्न 2 ते 3 वेळा रिपीट झालाय derive expression for maximum velocity for a vehicle traveling along horizontal curved road आता ऐका नेहमी सुरुवात करायची कन्सिडर या शब्दापासून काय दिसते ते लिहा कन्सिडर अ व्हेइकल ट्रॅव्हलिंग अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड ऍज शोन इन द फिगर पाठ नाही करायचे कन्सिडरच्या पुढे जे दिसते ते लिहा फिजिक्स मध्ये ओके लेट लिहूया आपण लेट सांगा एम म्हणजे काय मास ओके एन म्हणजे कोण नॉर्मल रिएक्शन जी म्हणजे कोण ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी व्ही मॅक्स म्हणजे कोण मॅक्सिमम अलाउड फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम अलाउड वेलॉसिटी बरं का याच्यापेक्षा वेलॉसिटी वाढली तर गाडी पलटी होईल लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर अजून काय मला माहिती आहे फ्रिक्शनल फोर्स एफ एस म्हणजे कोण फ्रिक्शनल फोर्स हे सगळं लिहा आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय मी तुम्हाला सांगतो फिजिक्स मध्ये तुम्हाला फिगर अनालिसिस करायला जमलं पाहिजे मला सांगा हा जो फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन बघा टुवर्ड सेंटर आहे की नाही आणि 10वीला तुम्हाला पहिल्या पेजवर होतं सेंट्रीपिटल फोर्स फोर्स विच इज रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन अँड डायरेक्टेड टुवर्ड दिस सेंटर मग हा जो फ्रिक्शनल फोर्स जो आहे ना तो सेंट्रिपिटल फोर्स मला प्रोव्हाइड करतो इथं व्ही मॅक्स लिहूया इक्वेशन 1 बघा हे दोघं एकमेकाला बॅलन्स करतात अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत म्हणजे एन इक्वल्स टू काय आलं का एम जी इक्वेशन 2 अरे घ्या की रेशो म्हणजे एफ एस ला एन न डिवाइड करा हा रेशो घेताना एम ला एम कॅन्सल होईल वरती मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा स्क्वेअर होईल हे आर डिवाइडेड आहेत हे जी पण डिवाइड करायचं आहे म्हणजे खाली आर जी आलं का आलं आता सांगतो फ्रिक्शनल फोर्स काढण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स हा नॉर्मल रिॲक्शनला परपेंडिक्युलर असतो आणि त्या सॉरी प्रपोर्शनल असतो असं मला म्हणायचं होतं बरं का परपेंडिक्युलर दिसतंय एक्साइटमेंट मध्ये मी जरा फास्ट बोलायला लागलोय बरं का लक्षात घ्या पण थांबा फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो हा म्यूएस कॉन्स्टंट आहे आणि इंटू एन डिवायडेड बाय एन दॅट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी आता काय होणार एन ला एन कॅन्सल वर आर जी इकडे मल्टिप्लाय करा आणि स्क्वेअर रूट काढा मग मॅक्सिमम वेलॉसिटी येणार अंडर रूट म्यूएस इंटू आर जी झालं ना डेरिवेशन पण झालं सीईटीची तयारी झाली या टाईपवर प्रश्न सीईटीत आहेत तुम्हाला प्रश्न वाचून काय शोधायचंय काय दिलंय हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड आहे ओके विचारले मॅक्सिमम व्हेलॉसिटी किंवा मॅक्सिमम व्हेलॉसिटी देतील रेडियस देतील आणि विचारतील मॅक्सिमम व्हेलॉसिटी देतील रेडियस देतील आणि विचारतील कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन येते लक्षात थांबा ना पहिला प्रश्न झाला आत्ताशी अजून मी तुम्हाला सांगतो वेल ऑफ डेथ मौत का कुआ म्हणतो ना आपण इथं तो मोटरसायकलिस्ट आहे ओके तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये असं गोल 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 फिरतोय आणि या ठिकाणी काढायची मला मिनिमम वेलॉसिटी तरी मी तुम्हाला सांगतो हा सरफेस आहे सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असते नॉर्मल रिॲक्शन नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं वेट इथं मात्र इथं ती गाडी आहे त्यामुळे या डायरेक्शन मध्ये असणार आहे फ्रिक्शनल फोर्स फ्रिक्शनल फोर्स याला बॅलन्स करणार आहे सेंटरच्या दिशेनं कोण आहे नॉर्मल रिॲक्शन आहे ती सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे आणि एफ एस कुणाला बॅलन्स करणार आहे एम जी ला घ्या की रेशो एन अपॉन एफ एस एफ एस म्हणजे कोण असतं म्यूएस इंटू एन इकडं काय आलं व्ही स्क्वेअर अपॉन आरजी ह्यालाही कॅन्सल होणार आरजी वर जाऊ दे आरजी अपॉन म्यूएस आणि काढा की स्क्वेअर रूट तुम्हाला मिळेल मिनिमम वेलॉसिटी शॉर्टकट सांगू का मिनिमम म्हणजे कमी असणारे व्हॅल्यू म्यूएस न डिवाइड केलंय बघा मॅक्सिमम म्यूएस न मल्टिप्लाय केलं होतं म्हणजे तुम्हाला ट्रिक न फॉर्म्युले पण लक्षात ठेवायचे आणि हा सेम क्वेश्चन सेम फॉर्म्युल्यावरती सेम न्यूमेरिकल पुस्तकाचे सोडवून दिले ऍज इट इज बोर्डच्या एक्झाम मध्ये आलंय सीईटीला सुद्धा पुस्तकात हीच प्रॉब्लेम येऊ शकतात 50 पैकी 30 प्रश्न सोपे असतात ओके 15 मॉडरेट असतात 5 एकदम डिफिकल्ट असतात म्हणूया आपण 5 डिफिकल्ट प्रश्न बघून तुम्ही घाबरता आणि डिक्लेअर करता पेपर खूप अवघड आहे जे लेवलचे प्रश्न आहेत अरे 30 सोपे आहेत ना पण त्यासाठी तुला काय केलं पाहिजे हे बेसिक आलं पाहिजे
मग मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्च करायचं काय YouTubeवर रोटेशनल डायनॅमिक्स. ओके. आणि आपल्या चॅनलचं नाव सह्याद्री ट्युटोरियल्स. आता टाइप करायला मला थोडासा वेळ लागेल. आता इथपर्यंत तुम्ही आलाय तर खूपच छान म्हणूया आपण. ओके. ONAL रोटेशनल डायनॅमिक्स. ओके. ओके. जरा गडबड होते माझ्याकडनं. आणि सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके. रोटेशनल डायनॅमिक्स सह्याद्री ट्युटोरियल्स. इथे केल्यानंतर तुम्हाला काय मिळालं हे? 8 व्हिडिओ आहेत. हां. 5-6 वर्षापूर्वीचे आहेत. व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल रोड आत्ताच घेतलंय. वेल ऑफ डेथ ते पण आत्ताच घेतलंय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अँगल ऑफ बँकिंग 8 व्हिडिओमध्ये पॅरलल, परपेंडिक्युलर ऍक्सिस सगळं आहे. चेक करा. सुरुवात करा रे अभ्यासाला. आजच्या आज मी तुम्हाला सांगतो हे संपवायचंय तुम्हाला. त्याच्या नोट्स बनवायचे आहेत. नुसतं बघून लिहायचं नाहीये. नोट्स बनवायचे आहेत. फॉर्म्युला लिस्ट परफेक्ट पाहिजे. मग आता करायचं काय मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे हे 8 लेसन्स तयार करा कुठून? ओके, ह्याच्यावरून YouTube वरून. मी तुमच्यासाठी आपल्या ऍप वरती जी संघर्ष बॅच आहे त्यात सगळे व्हिडिओ मी फ्री ठेवणार आहेत रोटेशनल डायनामिक्सचे. ठेवलेत रे बाळांनो, ठेवलेत. त्याच्यानंतर संघर्ष बॅच झाले की फिजिक्स न्यूमेरिकल बॅचचं फोल्डर बघायचं. सगळे व्हिडिओ फ्री आहेत आणि ह्यात टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल विथ लॉग कॅल्क्युलेशन घेतले रे, विथ लॉग कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर आपला क्रॅश कोर्स मधले सगळे लेक्चर्स मी फ्री ठेवलेत. आणि हे झालं, एवढं डिटेल झालं की तुमचा बेस पक्का होतोय आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला जायचं आहे स्वयं फिजिक्स आपल्या जोशी सरांच्या चॅनलवर आणि तिथले लेक्चर्स बघायचे आहेत. तिथं डायरेक्ट गेला, तुमची कॅपॅसिटी असेल, तुम्हाला फॉर्म्युला रिवाइज होत असतील तर डायरेक्टली सरांना जॉईन करा. नसेल तर अगोदर बेसिक पक्क करा. आणि मी तुमच्यासाठी लाईव्ह सेशन पण घेऊन येणार आहे बोर्डसाठी. मुद्दा काय होता आपला, की तुम्हाला फक्त कळालं पाहिजे की काय होतंय, कुठला फोर्स काय प्रोव्हाइड करतोय, कुणाला बॅलन्स करतोय हे कळालं पाहिजे. समजा आता मला काय करायचंय, की बघा हे कधीही हॉरिझॉन्टल टर्न असतो बरं का, रस्ता कधी असा तिरका असतो बघा. टर्नला थोडंसं बँकिंग केलेलं असतं आणि हा आहे अँगल ऑफ बँकिंग. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, डाऊनवर्ड काय ऍक्ट होतं नेहमी? वेट. सरफेसला परपेंडिक्युलर कोण असते? नॉर्मल रिएक्शन. त्याचा हा कॉम्पोनंट आहे ना, हा थीटा आहे, तो थीटा इथं असतो. मग तो येणार आहे एन कॉस थीटा, कारण हा थीटाची ऍडजस्टन्स आहे. इकडे येणार आहे एन साइन थीटा. आता गंमत बघा, असं आहे, सेंटर इकडे असणार आहे. मग सेंटरच्या दिशेने कुठला फोर्स ऍक्ट होतो? एन साइन थीटा. हा. पण तो काय प्रोव्हाइड करतोय? सेंट्रीपिटल फोर्स. ओके. एन कॉस थीटा कोणाला बॅलन्स करतोय? वेट ऑफ द व्हेकल एमजी. घ्या की रेशो. एन ला एन कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन थीटा येणार. टॅन थीटा येणार आणि दॅट इक्वल्स टू काय आलं? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता गंमत सांगू का? हा प्रश्न बोर्डच्या एक्झाम मध्ये 1 मार्काला विचारलाय. डिराईव्ह नाही, स्टेट फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग. मग त्याचा आन्सर आहे थीटा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. एवढं लिहायचं, 1 मार्क मिळाला. बोर्डच्या एक्झाम मध्ये हा सेक्शन असतो. व्हेरी शॉर्ट आन्सर. व्हेरी शॉर्ट आन्सर लक्षात घ्या. हा सेक्शन असतो तो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो, लक्षात घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट तो सेक्शन असतो, लक्षात घ्या. परफेक्ट नॉलेज असेल त्याशिवाय जमत नाही तुम्हाला ते. आणि जर व्हेलॉसिटी विचारली असतं मी आर ची इकडे घेतलं असतं. व्ही इक्वल्स टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. 3 फॉर्म्युले मला मिळाले. व्ही इक्वल्स टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. व्ही इक्वल्स टू म्यू एस इंटू आर जी केलं. म्यू एस इंटू आर जी केलं तर मॅक्सिमम व्हेलॉसिटी. आर जी अपॉन म्यू एस केलं तर व्ही मिनिमम. वेल ऑफ डेथ हॉरिझॉन्टल नाही, व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल असते त्याच्यामध्ये. मुद्दा असा आहे की फिजिक्स बद्दल जसं मी बोलतोय तसं केमिस्ट्रीचा पहिला टॉपिक असू दे, मॅथ्स मधलं डिफरन्सिएशन असू दे, की आपल्या ऍप वरती मी तुम्हाला सांगतो, ऍप वरती तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे प्ले स्टोर वरून ते ऍप डाउनलोड करायचे, सह्याद्री ट्युटोरियल्स. त्याच्या स्टोर ऑप्शन मध्ये जायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिक्स बॅच दिसणार आहे आणि या बॅचच्या कंटेंट मध्ये जायचं. हे रेड 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 का दिसतंय माहिती आहे का बाळांनो? एवढे सगळे फ्री व्हिडिओ आहेत सगळे. तुम्हाला मॅथ्सचे थेरम ऍट एनी कॉस्ट पहिल्यांदा करायचे आहेत, कारण मॅथ्स मध्ये 80 मार्काच्या पेपरमध्ये 20 मार्काला थेरम असतात जवळजवळ. त्यानंतर फिजिक्सचे बेसिक आहे, युनिट कन्व्हर्जन शिकवलंय. पण ते 5 व्हिडिओ तुम्ही जर बघितलं बेसिक कंटेंटचे, 17 मिनिटं, 11 मिनिटं, 17 मिनिटं, 20 मिनिटं, छोटे व्हिडिओ आहेत माझे. पण लिहून काढायचे ते 24 मिनिटाच्या व्हिडिओला पण 1 तास लागला तर काय हरकत नाही, हे लक्षात घ्या. बर. सगळ्यात इम्पॉर्टंट लॉ कॅल्क्युलेशन शिकवलंय मी. ही न्यूमेरिकल बॅच, संघर्ष बॅच. मी तुम्हाला सांगतो, क्लिअरली सांगतो की 10-15 दिवसापूर्वी मला मुलं जॉईन झालेत फिनिक्स बॅच मध्ये. बॅच परचेस केले त्यांनी आणि गेल्या काही कालच त्यांचे मेसेज आलेत की बॅकलॉग सर क्लिअर म्हणून. आता 2 दिवस साताऱ्यात भयंकर पाऊस पडतोय. ओके. जिल्हाधिकारी साहेबांकडून सूचना आल्यात की सुट्टी द्या. मग आज क्लासला सुट्टी होती, काल पण सुट्टी द्यावी लागली दुपारनंतर.
अपॉर्च्युनिटी वाटली ना मुलांना, चल बॅकलॉग कव्हर करूया ना, काय असेल ते. म्हणजे तुम्ही अजूनही जॉइन करू शकताय. जॉइन करा कधी? जर होत असेल तर करा. ऑलरेडी लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो. टेस्टमध्ये पण तुम्हाला फ्री ठेवलंय मी. आणि एम-एच-टी सी-ई-टीचा जो फोल्डर आहे, तो क्रॅश कोर्सचा फोल्डर आहे. त्याच्यात मी तुम्हाला सांगतो, रोटेशनल डायनामिक्स फ्री आहे. सॉलिड स्टेट सगळे व्हिडिओ फ्री ठेवलेत. हां, पण डायरेक्टली क्रॅश कोर्स नाही बघायचं. तुम्हाला पहिला संघर्ष बॅचच्या फोल्डरवर जायचंय, लक्षात घ्या. ओके, इथं ठेवलंय संघर्ष बॅच आहे काही. मी तुम्हाला सांगतो ॲक्चुअली थांबा. आता मी तुम्हाला सांगतो बॅक घेऊ दे मला. संघर्ष बॅच हां, इथे आहे संघर्ष बॅच. त्याच्यामध्ये केमिस्ट्री, त्याच्यानंतर सॉलिड स्टेट व्हिडिओ फ्री ठेवलेले आहेत बघा. सगळं सोप्पं आहे, सगळं सोप्पं आहे. तुम्हाला फक्त कॉन्फिडन्स मिळाला पाहिजे. अरे खूप अभ्यास करायचा आहे. आता टाईमपास होतोय मुलांचा Instagramवर, Snapchatवर टाईमपास. जेव्हा अभ्यासाचं नुसतं टेन्शन येतंय ना, अभ्यास राहिला बाजूला, नुसतंच टेन्शन आलंय मुलांना. करायचं काहीच नाहीये. इथं या क्षणापासून अभ्यासाला सुरुवात करा. दिवसभराचा प्लॅन तयार करा. ओके. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस मला लाईव्ह तुम्ही जॉइन करायचे संध्याकाळी 9:30 वाजता. संध्याकाळी किती वाजता? 9:30 ते 10:30 पावणे 11 होणार आहेत बरं का. टायमिंग वाढत जाणार आहे. आणि मला तुम्हाला सांगायचंय काय, की अगदी बेसिक कॅल्क्युलेशन कसं करायचं, फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचं, हेच मी तिथं शिकवलंय. शिकवतोय सुद्धा म्हणे आपण. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह सेशन अगोदर कंप्लीट करा आणि रेग्युलर लाईव्हला जॉइन व्हा. काही अवघड नाही, फिजिक्स नाही, केमिस्ट्री, मॅथ्स कुठलंही अवघड नाहीये, पण प्लॅन पाहिजे. सुरुवात कशी करायची हे तर तुम्हाला कळायला पाहिजे आणि त्यासाठीच आम्हाला जॉइन करा. ऑल द बेस्ट.